तुम्ही UPSC करत असाल अथवा MPSC करत असाल आणि त्यातल्या त्यात मराठी माध्यम असेल तर हा एक न्यूनगंड म्हणा, पूर्वग्रह म्हणा, पूर्वानुमान म्हणा किंवा आपण म्हणतो ना प्रेजुडाईज म्हणा, एक प्रकारचा असा मनामध्ये असतो की मराठी माध्यमामध्ये गुण कमी मिळतात. पण मला वाढवायचेत, मला मिळवायचेत, मी कसं मिळवू? असं चलतं पहा. त्याच्यामुळं हा जो लो कॉन्फिडन्सचा जो गोष्ट आहे त्याला हाय करण्यासाठी आज आपण काही साक्ष-मोक्ष करूया, की मराठी माध्यमामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही GS 1, 2, 3 पुरं करा, मराठी साहित्य ऑप्शनल असेल किंवा काही का असणं. मराठी माध्यम असेल तर त्या सगळ्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मग करायची सुरुवात करूया मग है ना. करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईव्हमध्ये झक्कास, भारदस्त, जबरदस्त वगैरे गे आहे ना ते स्वागत करतो. तर आता इथं पहिली गोष्ट पहा, की हे जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये कंटेंटची गोष्ट नाही आहे. म्हणजे असं समजा, की कंटेंटवर आपण बोलतच नाही. तुमच्याकडे कंटेंट नाही तर पुढच्या गोष्टी बोलण्यात अर्थच नाही. ठीक आहे, मी काय म्हणतोय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याकडे कंटेंट आहे असं मानून चाललो. कंटेंट नसेल तर या पुढच्या गोष्टीला म्हणजे तुम्हाला मार्क मिळतील, पण जास्त मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. पण कंटेंट नसेल तर मग काय आहे, तुम्ही तिथंच आहात, झिरोवरच आहात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की उत्तर लिहिण्यासाठी कंटेंट महत्त्वाचा आहे. तो कसा आता याच्यावर पण आपण एखादा व्हिडिओ बनवू की तो कसा लक्षात ठेवायचा किंवा कसे नोट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या-छोट्या ज्याच्यामुळं तो कंटेंट लक्षात राहील. ठीक आहे, त्याच्यावर वेगळा बनवूया. परंतु आजचा जो मुद्दा आहे ना, मराठी माध्यमामध्ये गुण कसे मिळतात, त्याचा पहिला मुद्दा आहे पहा. प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे उत्तर लिहायचं कसं? कारण आता मराठी साहित्य असो किंवा इतर कुठलं बी असो पहा, मी फक्त मराठी साहित्याबरोबर बोलत नाही, सगळ्या मराठी माध्यमाबरोबर बोलतोय. ठीक आहे. शेवटी जे शब्द असतात ना, स्पष्ट करा, विशद करा, समीक्षा, चिकित्सा, मूल्यांकन करा. हे प्रश्न वाचताना तुम्हाला समजले पाहिजे की हे कसं लिहायचं आहे नेमकं. कारण पहा तुम्ही बरेच आता माझा अनुभव आहे पहा, मी बरेच मुलांची उत्तरं चेक करतो. ज्यांनी म्हणजे चांगला स्कोर केलेला आहे म्हणा किंवा जे सुरुवातीला आहेत म्हणा, सगळ्या लोकांचे मी किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचे चेक केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सहज लक्षात येते, की मुलं प्रश्न वाचतात आणि डायरेक्ट उत्तर लिहितात. ठीक आहे. मी काय म्हटलं पहा, प्रश्न वाचतात आणि डायरेक्ट उत्तर लिहितात. विचारले काय? शेवटी काय विचारले हे समजून घेतच नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला त्याला आता उदाहरणार्थ ते स्पष्ट करायचं असेल, तर उदाहरण द्यावं लागेल, आहे ना. त्याच्यानंतर त्याने चिकित्सा करा, दोन्ही दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. मूल्यांकन करा म्हटलं असेल, वैशिष्ट्य लिहा म्हटलं असेल. पहा कधी-कधी साधक-बाधक, कधी उहो-पोहो, आहे ना. जे ॲनालिसिस आता इंग्रजीमध्ये जे वेगळे-वेगळे शब्द असतील, पण मराठीमध्ये जर पेपर देत असेल, तर ते शब्द तुम्हाला सापडतील. ठीक आहे. थोडक्यामध्ये काय आहे, की तुम्ही एक गोष्ट करा पहा, की जेवढे शब्द येतात ना शेवटी, त्या शब्दाचं विश्लेषण करा, की हे आल्यानंतर मला काय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुमची ती रचना बनते, उत्तराची रचना बनते पहा. ठीक आहे. कुठलाही चेकर म्हणजे जो पेपर इव्हॅल्युएट करतो किंवा चेक करतो, तो सगळं वाचत बसत नाही मित्रांनो. ठीक आहे. हे जरूर लक्षात ठेवा, सगळं वाचत बसत नाही. त्याला ते पाहायचं असतं, आहे ना. जे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीपासून ते दाखवत नसाल, तर मग काही कामाचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय, हे दिलेला जो प्रश्न आलेला आहे, म्हणजे परीक्षा पत्रिकेत जो प्रश्न आहे, तो कसा लिहायचा आहे, हे पहिले सुरू तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. तर हे कसं कळतं, तर शेवटच्या शब्दावरून कळतं. आता याला वेगळा व्हिडिओ बनवू शकतो, है ना, की कसं लिहायचं वगैरे. परंतु हे लक्षात ठेवा, की तुम्हाला त्याच्यावर थोडंसं चिंतन करायचं आहे. सगळंच म्हणजे कंटेंटवरच फोकस करू नका. कंटेंट हे वाचू का, ते वाचू का, असं करू का? उत्तर लिहिणे एक कला आहे. ठीक आहे. काय म्हटलं, उत्तर लिहिणे एक कला आहे पहा. त्या अनुषंगाने बघा. त्याच्यानंतर पहा दुसरा मुद्दा याच्यामध्ये, की बऱ्याच वेळा उत्तरामध्ये शीर्षक दिलं जात नाही. पहा उदाहरणार्थ हे पहा, शीर्षक नसलेलं उत्तर. हे असं लिहितात मराठीमध्ये पोरं डायरेक्ट. आता हे दिसायला चांगलं वाटतं कारण हे आता आहे ना एआयच्या जमान्यामध्ये काढलेली फोटो आहे. परंतु याला शीर्षक नाहीये आणि इकडं पहा ह्याच्यामध्ये, है ना, संत तुकारामांचे साहित्य, विचार आणि प्रभाव असं तुम्ही त्याला ब्रॅकेट बी करत राहा उत्तर लिहिताना. ठीक आहे. म्हणजे प्रश्नानुसार बरं का. असं नाही की डायरेक्ट करचाल. आता उदाहरणामध्ये एखादा प्रश्न आहे, ठीक आहे. हेच घ्या ना, म्हणजे संत तुकारामाचे साहित्य लिहा. पहिल्या सुरुवात करा आणि पुन्हा असं एका ब्रॅकेटमध्ये लिहा, संत तुकारामाचे साहित्य आणि विचार. मध्ये मुद्दे लिहा, पुन्हा खाली एक ब्रॅकेट करा. म्हणजे शीर्षक, उपशीर्षक द्यायला विसरू नका. त्याच्यामुळे तो गुण देतो. वाढतात कशामुळे? असंच वाढतात ना. का असं लिहिल्याने वाढतात पहा. असं लिहिल्याने वाढतात का गुण? तुम्ही पॅरेग्राफमध्ये बी लिहा. पहा इथं त्यांनी असं दाखवतंय म्हणजे मराठी साहित्याची मुलं असं कन्फ्यूज होतील की इथं त्यांनी म्हणजे पॉइंट वाईज दिलेलं. तुम्ही पॅरेग्राफमध्ये बी लिहा, परंतु शीर्षक, उपशीर्षक जरूर द्या. ठीक आहे.
हे नाव लिहायची गरज नाही, पहा असं निष्कर्ष वगैरे सुरुवात वगैरे लिहायची नाही, परंतु जिथं शीर्षक हवं आहे तिथं शीर्षक द्या. तुकारामांचे विचार, साहित्याचा प्रभाव असं द्या, त्याला ब्रॅकेट करा. ठीक आहे, हे जरूर लक्षात ठेवा. मार्क कशाने वाढतात तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी वाटत असतील, बरोबर. चेक करणारा मी पण आहे ना, म्हणजे UPSCचे वगैरे करत नसेल बरं जे आपल्या क्लासमध्ये असतात त्यांचे तर चेक करत असेल, आहे ना. त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो की असं तुम्हाला करायला हवं. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. हे म्हणजे मला अगोदर दुसरे मुद्दे घेता आले असते, परंतु मी अगोदर हे काय सांगतो कारण हेच आपण विसरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो म्हणजे मुलांना मार्क म्हणजे ते कॅच होत नाहीत किंवा जास्त मिळत नाही, त्याच्यामध्ये शब्दशैली. आपण बरं साधारण भाषा वापरतो पास, म्हणजे साध्या सुध्या शब्दामध्ये उत्तर लिहू शकता, परत ते निबंधामध्ये योग्य वाटतं. ठीक आहे, म्हणजे उदाहरण देताना वगैरे योग्य वाटतं. परंतु जिथं कमी शब्दामध्ये उत्तर लिहायचे, 150 शब्दामध्ये, 250 शब्दामध्ये, तिथं तुम्हाला प्रभावी भाषाशैली आलीच पाहिजे. ठीक आहे, नेमके शब्द, आशयपूर्ण शब्द, हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे तो वाचल्यावर त्याला प्रभाव पडला पाहिजे की छान आहे ना, म्हणजे जे सांगायचे तो कमी शब्दामध्ये सांगत आहे अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे साहित्यातले शब्द असो किंवा तुमच्या GS 1, 2, 3 मध्ये शब्द आहेत जे जसं इंग्रजीमध्ये आपण वापरतो पहा, ग्लोबलायझेशन वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरतो ना, है ना, तशा प्रकारचे शब्द मराठीमध्ये जसं की जागतिकरण वापरा. तसं तसं म्हणतोय मी तुम्हाला की उगाच म्हणजे छोटे छोटे शब्द वापरून तशी संरचना करू नका, कारण त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. साध्या भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला की शब्दशैली चांगली असावी, मराठीत त्या प्रतीची असावी ज्या प्रतीची आपण एक्झाम देतोय. कळतं नाही हे, आपण MPSC UPSCची हाय लेवलची एक्झाम देतो, त्या प्रतीचे शब्द आपल्याकडे असावेत का नाही. उगं मला येते म्हणून गेल्यानं जमतं का. स्पर्धा आहे नाही, तुम्ही उगाच ती बरत बसू नका, मला काय येत नाही, मला गुण काय मिळत नाहीत. त्याचं कारणच हे असतं, आपण स्पर्धा देतो हाय लेवलची आणि लिहितो साधे साधे शब्द. साधे साधे शब्द लिहिण्यात काही म्हणजे वेगळे पण नाही, चुकीचं नाहीये, परंतु तुम्हाला गुण वाढवायचे. मिळतात तसे पण गुण, पण गुण वाढवायचे असल्यात हे करावंच लागेल. ठीक आहे, तर हा तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर पहा हस्ताक्षर. हे पहा, खूप छोटं एक असतं, खूप मोठं तर असतं. हे काय कामाचं आहे, काही कामाचं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, मध्यम अक्षर असावं. आता हे अक्षर तुम्हाला मराठी दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या जनरेटेड इमेज आहेत, परंतु हे लक्षात ठेवा की हस्ताक्षर एक मध्यम लेवलचं असावं. कधी कधी चेक करणारे असं बी असू शकतात ना, थोडेसे चष्मेवाले वगैरे असतील, त्यांना त्रास होऊ नये. आपला एवढंच काम करायचे, जो उत्तर चेक करणार आहे त्याला वाटलं पाहिजे की योग्य उत्तर आहे, मला दिसतंय, मला कळतंय, मला स्पष्ट समजतंय. ठीक आहे, पण त्याला जर इकडचा तिकडचा भाग झाला तर तो नाराज होऊ शकतो. म्हणजे उत्तर चेक करणारे माणसं आहेत, त्या माणसामध्ये इमोशन्स असतात, त्यांना कळतं त्या सगळ्या गोष्टी. ते नाराज होणार नाहीत, त्यांना असं वेगळं वाटणार नाही, असं करायचंच नाही. कारण मार्क तर तेच देतात ना, म्हणजे इथं आपला अहमपणा आणायच नाही, मी तो चांगलं लिहिलंय, असंच केलंय, तसं केलंय, त्याला काही महत्त्व नाही. इथं चेक करणारा कम्प्युटर नाही, ह्युमन आहे. तर ह्युमनची जी सायकोलॉजी आहे ना ते समजा. उदाहरणार्थ त्याच्या घरी काहीतरी झालेलं आहे, त्याच्या बायकोने त्याला शिवाय दिलेल्या आहेत आणि तुम्ही पेपर असा लिहिला, तर त्याचा राग तुमच्यावर काढतोच तो. तुमच्याला असं होतं का, काढतोच तो. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, ना खूप छोटे ना खूप मोठे. ठीक आहे, योग्य शब्द वापरा. म्हणजे हे प्रॅक्टिस नव्हतं पहा, थोडं तुम्हाला सगळं जमतं, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे ही जी हस्ताक्षर आहे ना, म्हणजे सॉरी, ही जी उत्तरलेखनाची कला आहे ना, ती कला समजा ना. तुम्ही जस्ट लिहायला बसता उगच. काय करता की मला तर कळत नाही, पण असंच करता बा. ठीक आहे. हा म्हणजे जे हस्ताक्षर आहे वाचायला स्पष्ट, संतुलित वगैरे सगळ्या प्रकारचं असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा पहा, पाहिजे ते दाखवा, मागणी पूर्ण करा. ठीक आहे. उत्तर भलं मोठं असतं. ठीक आहे. आता उदाहरणार्थ पहा, हे उत्तर आहे पहा. दिसते ना तुम्हाला याच्यामध्ये? काय दिसतं याच्यात? काय दिसत नाही ना याच्यामध्ये, म्हणजे ते त्याला सगळं वाचावं लागेल. है ना, म्हणजे दिमाग लावावं लागेल. अरे सगळं वाचू का, परित पहा दुसऱ्या साईडला उत्तर आहे ना, म्हणजे ज्या प्रकारची मांडणी आहे, म्हणजे पाहिजे ते त्यांना दाखवणं, योग्य शब्दाखाली अधोरेखित करणं, जिथं तक्ता आहे तक्ता वापरणं, आकृती आकृती वापरणं, आहे ना, म्हणजे जिथं असं वाटतं की हे शब्द त्याला दिसला पाहिजे ते दाखवणं त्याला. म्हणजे त्याला असं विशिष्ट काहीतरी वाचत बसायची गरज लागणे. आहे ना, जर तिथं शेवट असेल तर तो शेवट दिसला पाहिजे की अरे कमी शब्दामध्ये शेवट केलेला आहे, त्याच्या योग्य शब्दाखाली अंडरलाईन केलेला आहे. पाहिजे ते दाखवणं, कारण मार्क त्याच्यामुळेच मिळतात. तुम्ही असं लिहायला बसतात, लिहिलं चांगलं, पण त्याला वाचायला मुश्किल होतं ना. शोधात बसावं लागतं, इथं काय लिहिलंय, इथं काय लिहिलंय, त्याला मग तेवढा दिमाग का वापरेल तो. त्याच्यापेक्षा इतर जर आता पहा, एकाने असं उत्तर लिहिलंय आणि एकाने असं उत्तर लिहिलंय, कुणाला जास्त मार्क देईल तो. ठीक आहे, हे कळतं पहा, समजून घ्या. त्याच्यानंतर पुढचा पहा, उत्तरामध्ये बांधणी महत्वाची ठरते.
ठीक आहे. आता हे बांधणी नसलेलं उत्तर म्हणजे पहा की एका सुरुवातीला सुरुवात केली आणि पार शेवट केला याच्यामध्ये, आणि हे बांधणी असलेलं उत्तर आहे ना, सुरुवात आहे, मध्यभाग आहे, परिच्छेद आहे त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा तुम्ही बांधणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. उत्तराची बांधणी म्हणतोय पहा, मुद्देसूद बांधणी, मुद्देसूद बांधणी. ठीक आहे. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, मी तुम्हाला सगळे पॉईंट सांगतोय तुम्हाला. म्हणजे सुरुवात आकर्षक आणि समर्पक असावी, जसा प्रश्न विचारला त्याच्यानुसार असावी. त्याच्यानंतर योग्य परिच्छेद असावे पहा. मुद्देसूद बांधणीमध्ये काय, पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, पहिला आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये काहीतरी लय आहे, काहीतरी संबंध आहे, अशा प्रकारे. नाहीतर पहिला वेगळाच पूर्ण, दुसरा वेगळाच, काहीच लय नाही. म्हणजे वरी पॅन्ट घातली, खाली शर्ट घातलंय, कसं कळलं तर माणूस आहे का बुजगावनं बसले त्याच्यामध्ये, कळल का? नाही ना, तसं करूच नका ना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आशय पूर्ण शेवट, ही एक रचना आहे, तुम्ही जरूर लक्षात ठेवा. मुद्देसूद बांधणीमध्ये ही कधीच विसरायची नाही, है ना. काय काय करतात, काही परिच्छेद काही लोक खूप मोठे करतात, खूप छोटे करतात. तसं नाहीच करायचं तुम्हाला. योग्य परिच्छेद म्हणजे एक 5-6 ओळीचा एक परिच्छेद आहे, दुसरा बी 5-6 ओळीचाच असावा. पहिला 15 ओळीचा आहे, दुसरा 4 ओळीचा आहे, हे काय आहे याच्यामध्ये? ठीक आहे, असं करू नका पा याच्यामध्ये, है ना. परीक्षकाला ते आकर्षक वाटलं पाहिजे, है ना, एक प्रकारचं प्रेझेंटेशन सुंदर वाटलं पाहिजे, तसं तुम्हाला काम करायचं. हे सगळं का करायचे लक्षात ठेवा, गुण वाढवायचेत आपल्याला, गुण कमी करायचे नाहीत. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे विचाराची स्पष्टता दिसते, म्हणजे तो आकर्षकपणा दिसतो, त्याच्यानंतर तुमची कमांड दिसते, सगळ्या गोष्टी दिसतात पाहत. त्याच्यामुळे मुद्देसूद बांधणी खूप महत्वाची आहे. तर आकर्षक समर्पक सुरुवात असावी, योग्य परिच्छेद असावं, 2 परिच्छेदामध्ये लय असावी, परिच्छेद कमी जास्त नसावे, आणि सुरुवात आणि शेवटीमध्ये जो का गॅप असतो ते सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि शेवट तर दी मोस्ट आहे. ठीक आहे. शेवट काय लिहिता यावर बरंच तुमचं गुण बी ठरतात बरं का. शेवट नेहमी काम करा. सुरुवात जेवढी चांगली असली पाहिजे तितक्याच अधिकपणे शेवट पण चांगला असला पाहिजे. अशा प्रकारे बशा प्रकारे हे टाळा. ठीक आहे. असं असतं ते टाळा पहा, ते त्याला गुण मिळत नसतात. तुम्हाला गुण वाढवायचे असेल तर हे एक्स्ट्रा काम करावंच लागेल. हलक्यात घेऊ नका. स्पर्धा परीक्षा आहे, टोकाची आहे. ठीक आहे. एक एक गुण, एक एक गोष्टी खूप महत्वाची ठरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, नीट नेटकेपणा. शेवटचा मुद्दा आहे, जास्त नाही बोलत आता, आहे ना. शेवटचा मुद्दा म्हणजे आता नीटनेटकेपणा पहा. इथं पहा, हे कसं आहे उत्तर समोर दिसते, कुठं काटछाट केलेली आहे ना. म्हणजे 2 वळीला चिटकून आलेलं आहे. कधी ते व्हाईट पेपर असतात UPSC मध्ये, ते असं असे लिहितात, म्हणजे हे क्रॉस लिहित राहतात काही जण असे येतात, काही जण कसे बी येतात, ते म्हणजे त्यांना वाटेल तसं उत्तर लिहितात त्याच्यामध्ये. नीटनेटकेपणा कळतो ना तुम्हाला. तुमगाचं उदाहरण आहे ना, शिवमूळ नाकाला लागलाय, ठीक आहे. केस विंचरलेले नाहीत, आहे ना, काहीतरी म्हणजे हाताच्या त्या बाह्या पुढे केलेल्या आहेत, म्हणजे ते. आणि तुम्ही गेलात मुलाखतीला, मुलाखतवाला काय म्हणाल, काय का म्हणा ते तुम्ही लक्षात ठेवा. परंतु हे जरूर लक्षात ठेवा, नेटनेटकापणा सगळ्यांनाच आवडतो, आहे ना. म्हणजे एखादा व्यक्ती जरी दिसायला जरी तेवढा काही चांगला नसेल, किंवा काय म्हणतात त्याचं जे नैसर्गिक रचना आहे तेवढी चांगली नसेल, परत तो स्वच्छ आहे, नीटनेटकेपणा आहे, चांगले कपडे घातलेत, तर माणूस ॲक्सेप्ट करतो का नाही, स्वीकार करतो, सहज स्वीकार करतो. तसंच ना, तुमचं अक्षर खूप सुंदर नसेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. तेवढं म्हणजे इतरांसारखं आणखी म्हणजे चांगल्या पद्धतीने लिहिता येत नाही, काही फरक पडत नाही. पण नीटनेटकेपणा तरी दावा, स्पष्टपणे दावा. ठीक आहे. खाडाखोड करू नका. त्याच्यामध्ये विनाकारण तिथं म्हणजे हॉरिझॉन्टल गेलं तर, पुन्हा एका साईडला गेलं तर तिरप्या, म्हणजे असं कळतं ना तुम्हाला. तुम्ही पहा की प्रत्येक जे विद्यार्थी आहे ना, त्याचे तुम्ही 2-4 उत्तर पहा त्याच्यामध्ये, आहे ना, तुम्हाला कळेल की कोण कसं कसं लिहितात. ठीक आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, पहा की नीटनेटकेपणा जरूर असला पाहिजे. त्यासाठी काय की 2 ओळीमध्ये अंतर द्यायचं, हे जरूर लक्षात ठेवा. 2 ओळीमध्ये अंतर असलं पाहिजे, 2 शब्दामध्ये अंतर असलं पाहिजे, काटछाट नको, स्पष्ट दिसलं पाहिजे. ठीक आहे. हे काय दगडावरची काळी रेघ म्हणून समजा याच्यामध्ये, किंवा काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजा, अशा प्रकारे करा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, अनावश्यक काहीच करायचं नाही. जर योग्य म्हणजे गरजेचं असेल तर टेबल द्या, गरजेचं असेल तर आकृती द्या, है ना, हे करा. परंतु अनावश्यक काही करू नका, काटछाट करू नका याच्यामध्ये, है ना. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. समोर तुम्हाला PPT मध्ये बी दिसते, बऱ्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, मी काही जास्त बोलत नाही. म्हणजे थोडक्यात काय, मराठी माध्यमामध्ये गुण याच्यामुळे मिळत नाहीत की मराठी भाषा आहे म्हणून. ठीक आहे. काय म्हणतो पहा, मराठी माध्यमामुळे जे लोक आरडतात ना की गुण याच्यामुळे मिळत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, ते कारण नाहीये. ते कारण आहे की आपण आपली कला सादर करत नाहीये. काय म्हणतोय मी, कला म्हणतोय. माझ्या लिहिण्याची एक कला असते मित्रांनो, परत लक्षात ठेवा. तुम्ही त्याला हलक्यात घेताय, आन्सर रायटिंगला हलक्यात घेताय, जस्ट वाचताय, काहीतरी रिडिंग करताय आणि जाताय पेपरला. असं केल्यानं मार्क मिळत नाहीत मराठीमध्ये. ठीक आहे. नाही मिळत पहा याच्यामध्ये, कारण ते चेक करणारा ह्युमन आहे म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. त्याच्या जागी जर रिप्लेसमेंट जर कुणी असला तर दुसऱ्यात मे बी
वाटेल त्याला चांगलं वगैरे लिहिलं याच्यामध्ये गोष्टी. म्हणजे कम्प्युटर वगैरे असेल, कम्प्युटरला त्याने सांगितलं असेल की बुवा कंटेंट जे आहे ते महत्त्वाचा ठरतो, बाकीच्या गोष्टी नाही. तो प्रॉम्प्ट दिला की तोच चेक करणार. आता ह्युमन आहे ना, ह्युमनला सांगितलं जरी हेच चेक करा, तेच चेक करा, तो चेक करत नाही. तो सगळ्याच गोष्टी चेक करतो. त्याचं उत्तर पाहिल्यानंतर त्याच्यावर इम्प्रेशन काय पडतं हे खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे? कळले ना? हे सगळ्या हे जे 7 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या जरूर लक्षात ठेवा. ठीक आहे? आणि याचा वारंवार तुमच्या उत्तरामध्ये वापर करा. मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही काय चुकताय, परंतु मी हे सांगत आहे की तुमचे गुण कसे वाढतील. ठीक आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ओके. तर पुढं आणखी आणखी लाईफमध्ये असंच काहीतरी एक जो तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे तो घेऊन येण्याचा मी प्रयत्न करीन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.